Audio Jungle. नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. गुजरात महाराष्ट्र सीमेवर 1.55 कोटीचे डिझेल आणि गॅस जप्त. पुरवठा विभागाचा मोठा सर्जिकल स्ट्राईक. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात होणारे इंधन आणि एलपीजी गॅसच्या आंतरराज्यीय तस्करीचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. पथक प्रमुख माननीय श्री चंद्रकांत डांगे भाप्रसे यांच्या मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे धुळे हायवेवरील दैवतगाव तालुका साक्री येथील धाब्याच्या मागे सुरू असलेल्या अवैध अड्ड्यावर धडक छापा टाकून तब्बल 1,55,95,114 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ऐतिहासिक कारवाईत 17.420 मेट्रिक टन एलपीजी गॅससह टँकर किंमत 55,67,000 रुपये, 35 KL डिझेलसह दुसरा टँकर किंमत 76,72,000 रुपये, एक बोलेरो पिकअप, एक आयसर ट्रक आणि 130 व्यावसायिक गॅस सिलेंडरसह हस्तगत करण्यात आले. हा अवैध साठा जळगावच्या दिशेने जात होता. या प्रकरणी प्रमुख सूत्रधारावर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलीस आणि पुरवठा विभाग पुढील तपास अत्यंत गतीने करीत आहे. या धडक कारवाईत राज्य दक्षता पथकातील शिधावाटप निरीक्षक अमोल बुर्टे, राजेश सोरते, राहुल इंगडे, पवन कुंभले, रवींद्र राठोड, दीपेंद्र परुडेकर, राजीव भेले, देवानंद थोरवे तसेच सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत, पुरवठा निरीक्षक अधिकारी विशाल कांगणे, मंडळ अधिकारी सुनील साळुंके, हेमंत लोंढे सहभागी होते. अशा प्रकरणाच्या अवैध तस्करावर पुढील कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा श्री चंद्रकांत डांगे यांनी दिला आहे.